नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध याच्यातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यातलं एक वेगळं लेक्चर आहे. तुम्हाला माहितीच आहे की बांगलादेशमध्ये जे काही उलथापालथ झालेली आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी वाचतोय, पेपरलाही येत होतं ते, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या तुम्हाला अपडेट्स मिळत होत्या, मी देत होतो. याशिवाय आरक्षणावरनं जे वादंग निर्माण झालं होतं तिथंपासून ती सुरुवात झाली होती. मग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना आपला देश सोडून अक्षरशः पळून जावं लागतं. तिथलं मुजीबुर रहमान म्हणजे शेख हसीनाचे वडील यांचं स्मारक पाडलं जातं. म्हणजे अगदी ही मागच्या 1-2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. अगदी लोक पंतप्रधान निवासात जाऊन धुडगूस घालतात. ही एवढी भयानक किंवा बिकट परिस्थिती होती तर ती बांगलादेशात निर्माण झालेली होती. आणि तिथल्या ज्या पंतप्रधान आहेत शेख हसीना, तर त्यांना आत्ता भारतात पॉलिटिकल असायलम राजकीय आश्रय जो आहे तर तो आत्ता भारताने दिलेला आहे आणि आता त्या भारतात राहत आहेत. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारतासाठी एक नवीन डोकेदुखी बांगलादेश ठरायला लागला आहे. ती डोकेदुखी कोणती आहे की बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी होती आहे. तीही भारतातल्या एका पर्टिक्युलर राज्यात. ते राज्य कोणतं तर पश्चिम बंगाल. म्हणजे जवळजवळ 15 लाख लोकांनी भारतात स्थलांतर केलेलं आहे, भारतात घुसखोरी केलेली आहे. त्या अनुषंगानं पश्चिम बंगालमध्ये ज्या काही सामाजिक अडचणी किंवा ताणतणाव निर्माण झालेले आहेत तर त्याच्याबद्दलची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. म्हणजे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये होणारी वाढती घुसखोरी आणि पश्चिम बंगालमध्ये सामाजिक निर्माण झालेला स्ट्रेस किंवा ताणतणाव याचं काही कनेक्शन आहे का, तर नक्कीच आहे. म्हणजे 1971ला बांगलादेशला आपणच जन्माला घातलं. म्हणजे आपणच तो पाकिस्तानपासून वेगळा करून एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं. ही सगळ्यांना पार्श्वभूमी माहीत आहे. परंतु हे सगळं होत असताना म्यानमारमधले जे रोहिंग्या आहेत तर ते बांगलादेश मार्गे भारतात येत आहेत आणि भारतातल्या फक्त एका राज्याला त्याचा जास्त धोका आहे, ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची जास्त बाँड्री बांगलादेशबरोबर शेअर होती आणि पश्चिम बंगालचे जे काही ठराविक जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांचं प्रमाण जे आहे तर ते वाढलेलं दिसते. तर त्या अनुषंगानं आज आपण या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण बांगलादेशबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला हे सगळं आता माहीत आहे, किती बाँड्री किलोमीटर शेअर करतो, किती जिल्हे आहेत, किती राज्य आहेत, हे आपल्याला माहीत आहे. पण तरी पण एकदा थोडंसं त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. जर का तुम्ही हा मॅप पाहिला तर हा बांगलादेशचा मॅप तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. हा बांगलादेश, राजधानी ढाका आणि चलन जे आहे त्याचं बांगलादेशी टक्का हे चलन आहे. इथं आपला भारत आहे आणि भारतातलं इथं पश्चिम बंगाल राज्य आहे. त्याच्यानंतर इकडं सुद्धा भारत आहे. म्हणजे 3 बाजूंनी बांगलादेशला भारताने वेढले. वरती इथं भूटान आहे, इथं नेपाळ आहे आणि सगळ्यात वरती इथं चीन आहे. तर अशा रीतीनं हा म्हणजे 3 बाजूंनी बांगलादेश आहे तर लँडलॉक कंट्री आहे आणि एका बाजूने म्हणजे याला लँडलॉक नाही म्हणता येणार. लँडलॉक म्हणजे एखाद्या देशाच्या 4ही बाजूनी जमीन असते. ओके, तर इथं याला समुद्र आहे. आता बांगलादेशचं जे लोकेशन आहे तर ते स्ट्रॅटेजिकली भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. कसं, एकदा आपण ते पाहून घेऊया. बांगलादेश मुक्तीयुद्ध म्हणजे बांगलादेश लिबरेशन वॉर जे आहे तर ते 1971मध्ये भारत आणि बांगलादेश या युद्धानंतर भारताचा आणि बांगलादेशच्या संबंधाचा पाया जो आहे तर तो रचला गेला आहे. बरोबर. पाकिस्तानपासून स्वतंत्र मिळवण्याच्या लढाईत बांगलादेशला मदत करण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण लष्करी आणि मटेरियलिस्टिक किंवा भौतिक जी मदत आहे तर ती या बांगलादेशला केली होती. असं असूनही लष्करी राजवटीने नियंत्रण मिळवल्यानं काही वर्षातच ते संबंध जे होते तर ते बिघडले होते. मग 1970च्या दशकाच्या मध्यावधात मग सीमावाद असेल, बॉर्डर डिस्प्यूट असतील किंवा बंडखोरीपासून ते पाण्याच्या वाटपापर्यंतच्या मुद्द्यावरून बांगलादेश आणि जे भारत आहे तर यांच्यातले संबंध जे होते तर ते तुम्हाला ताणले गेल्याचं दिसतंय. म्हणजे ते ताणलेलेच होते. बरोबर. मग 1996मध्ये शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान त्यांचं स्मारक पाडलं जातं आहे आणि आता मग शेख हसीना 1996मध्ये सत्तेवर आल्या. मग गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपाच्या करारासह द्विपक्षीय संबंधामध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आणि काही दशके ही अस्थिरता कायम राहिली होती. तेव्हापासून भारत आणि बांगलादेशने व्यापार, ऊर्जा, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य निर्माण केलं. भारत आणि बांगलादेशमध्ये 54 या सामायिक नद्या आहेत, 54. परंतु एवढं असूनही आत्तापर्यंत आपण 2च नद्याच्या पाण्यावरती करार करू शकलो बांगलादेश आणि आपण. कुठला गंगा नदीचा पाणी वाटप करार आणि कुशियारा नदीचा पाणी वाटप करार. म्हणजे 52 नद्या अजूनही डिस्प्युटेडच आहेत.
ही गोष्ट भयानक आहे. तिस्ता आणि फेनी या ज्या 2 नद्या आहेत, तर या 2 नद्या अजूनही प्रमुख वाटाघाटीखालीच असल्याचं आपल्याला दिसतंय. भारताच्या पूर्वेकडचं आहे बांगलादेश आहे. हे शेजारी राष्ट्र म्हणून जे बांगलादेशचं लोकेशन आहे, तर ते स्ट्रॅटेजिकली भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. हे भारताला बंगालच्या उपसागरात प्रवेश प्रदान करतं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आपण बांगलादेशमध्ये जाऊन पुन्हा काय करू शकतो, बंगालच्या उपसागरात येऊ शकतो. आणि आग्नेय असे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीसाठी एक हा महत्त्वपूर्ण मार्गसुद्धा मानला जातो. भारताची सर्वाधिक लांबीची सीमा आपण बांगलादेशसोबत शेअर करतोय, जवळजवळ 4096.7 किलोमीटर. ओके, सगळ्यात जास्त सीमा आपण बांगलादेशबरोबर शेअर करतोय. भारतातलं पश्चिम बंगाल, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम ही जी 5 राज्य आहेत, तर ती बांगलादेशला सीमा शेअर करतात. आता ही जर का तुम्ही 5 राज्य पाहिली, तर हे पश्चिम बंगाल एक आहे आणि बाकीची 4 राज्य आहेत, तर ती तुम्हाला नॉर्थ ईस्टमधली राज्य असल्याचं दिसतंय. आता पश्चिम बंगाल या राज्यातले जवळजवळ 7-8 जे महत्त्वाचे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ उत्तर 24 परगणा, नादिया, मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, दार्जिलिंग, कूचबिहार आणि जलपाईगुडी हे पश्चिम बंगालमधले बांगलादेशच्या सीमेवरती असणारे महत्त्वाचे जिल्हे आहेत. आणि या जिल्ह्यात बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात लोक घुसखोरी करतायत किंवा स्थलांतर करतायत. याच्यामुळं पश्चिम बंगालमध्ये सामाजिक ताणतणाव तुम्हाला निर्माण झाल्याचं दिसतंय. काय झाले नक्की पश्चिम बंगालमध्ये ते पाहूया आपण. बांगलादेशातून भारतात आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये होणारी घुसखोरी हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. देशातील डाव्या आणि धर्मनिरपेक्ष उजव्या विचारधारेच्या राजकीय पक्षांमधील हे एक वादाचं प्रमुख कारण राहिले. म्हणजे डावे पक्ष आणि उजवे पक्ष, ओके, म्हणजे तृणमूल काँग्रेस असेल आणि सत्तेतला भाजप असेल, तर यांच्यातल्या वादाचं एक हे घुसखोरी प्रमुख कारण राहिलेलं आहे. बांगलादेशातील मागील काही महिन्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती हा जो स्थलांतरिताचा किंवा घुसखोरीचा मुद्दा आहे, तर तो पुन्हा एकदा चर्चा झाल्याचं आपल्याला दिसते. त्या अनुषंगाने पश्चिम बंगालला अभिशाप ठरलेल्या या घुसखोरीमागील कारणांचा हा एक व्यापक आढावा आपण घेतलेला आहे की नक्की काय चाललंय इथं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आयआरच्या दृष्टीनं 2 देशांमधले संबंध पाहत असताना नक्की 2 देशांमधल्या तणावाची कारणं काय आहेत ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतंय. भारताच्या फाळणीचा सर्वाधिक फटका पंजाब आणि बंगाल या 2 राज्यांना बसला होता की ज्यावेळेस भारताची फाळणी झाली होती. फाळणीआधी पंजाब प्रांतातील नागरिक आर्थिकदृष्ट्या बंगालमधील नागरिकापेक्षा समृद्ध होते आणि फाळणीनंतरही मग पंजाब प्रांतातील स्थलांतरितांना विशेष आर्थिक झळा बसल्या नाहीत. मात्र तत्कालीन बंगालला फाळणीच्या सर्वाधिक झळा बसलेल्या आहेत. तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश सामाजिक परिस्थितीमुळे तेथील हिंदू मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊन सध्याच्या पश्चिम बंगालमध्ये येत होते. बरोबर ना, म्हणजे त्यावेळी येतच होते. मग त्यानंतर मग 1971 तत्कालीन पूर्व पाकिस्तानात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे पुन्हा एकदा हे तेथून स्थलांतराचे लोंढे जे आहेत तर ते पश्चिम बंगालमध्ये यायला लागलेले आणि ते अगदी आज तागायत सुरू आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा वेळेला असं वाचलं असेल की गायीची तस्करी होती त्या बाँड्रीवरती, त्या बॉर्डरवरती महत्त्वाचं. ओके, लोक जात आहेत, म्हणजे लोक जातात म्हणजे ते काही असं चालत नाही जात, अशा आडवाट्या मार्गाने किंवा छुपा मार्गाने इकडून तिकडं ते जाणवतं. किंवा जास्त करून बांगलादेशातले लोक पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घुसखोरी पश्चिम बंगालसाठी आणि इव्हन भारतासाठी सुद्धा एक डोकेदुखी ठरलेली आहे. आता असं वाटेल की फक्त हिंदू धर्मीय येत आहेत, तर नाही, हिंदू आणि मुस्लिम हे दोघंही भारतात स्थलांतर करत आहेत पश्चिम बंगालमधून. 1971 नंतरची परिस्थिती आपल्याला दिसते. मग त्यानंतर निर्माण झालेला बांगलादेश म्हणजे 1971 नंतर बांगलादेश निर्माण झाला आणि बांगलादेश आणि भारत यांच्यातील 4095 किलोमीटर सीमारेषेपैकी जवळजवळ 2216 किलोमीटरची सीमारेषा म्हणजे अर्थात जवळजवळ 54% सीमारेषा ही पश्चिम बंगालला लागून आहे. म्हणजे बांगलादेश भारतातल्या कुठल्या राज्याबरोबर जास्त सीमारेषा शेअर करतो तर पश्चिम बंगाल, जवळजवळ 54%. 2000 किलोमीटरची सीमारेषा जी आहे तर ती बांगलादेश पश्चिम बंगालबरोबर शेअर करतोय. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यामध्ये सांस्कृतिक आणि भाषिक एकरूपता तुम्हाला असल्याचं जाणवते आणि त्यामुळेच मग बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा सर्वाधिक फटकासुद्धा आहे तर तो आता पश्चिम बंगालला बसत आहे किंवा तो बसत आला आहे ना, आत्तासुद्धा बसत आहे. म्हणजे फाळणीपासून ते 1971 तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित होणाऱ्यामध्ये हिंदूंची संख्या अधिक होती. बरोबर, 1971च्या अगोदर. आणि 1971 नंतर मात्र भारतात स्थलांतरित होणाऱ्या बांगलादेशातील हिंदूंची जागा बांगलादेशातील गरीब मुसलमानांनी घेतली. म्हणजे स्थलांतरित करणारे फक्त हिंदूच आहेत किंवा फक्त मुस्लिमच आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही.
कारण 1971च्या अगोदर म्हणजे फाळणीत 1971 हिंदूंची संख्या अधिक होती, परंतु पूर्व पाकिस्तानपासून बांगलादेशची निर्मिती झाली आणि 1971 नंतर मात्र हिंदूंची जागा जे बांगलादेशातील गरीब मुसलमान आहेत तर त्यांनी भारतात स्थलांतर करण्याला किंवा घुसखोरी करण्याला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसते. आता काय या घुसखोरीची कारणं काय असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे. पहिलं कारण असू शकतं बांगलादेशातील राजकीय अस्थिरता. आता तुम्हाला माहितीच काय चाललंय तिकडं, ते धार्मिक कारणावरून होणारा अत्याचार म्हणजे हिंदू मुस्लिम दंगली असतील तिकडच्या, तो अत्याचार सहन होण्यापलीकडचा असेल तर ती लोक चला की आपण एका सेफ कंट्रीत जाऊया म्हणून ते भारतात स्थलांतर करत असतील, घुसखोरी करत. आर्थिक अस्थिरता म्हणजे पॉलिटिकल अस्थिरता निर्माण झाली असेल तर ऑब्व्हियसली पॉलिटिकल अस्थिरता इकॉनॉमिक अस्थिरतेला जन्म देते. म्हणजे राजकीय अस्थिरता ऑब्व्हियसली आर्थिक अस्थिरतेला जन्म देते. त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली. लोकांना खाण्यापिण्यासाठीचे सुद्धा वांदे निर्माण झालेले आहेत. मग आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सुद्धा ती लोक भारतात स्थलांतर किंवा घुसखोरी करत असतील. मग भारतालाच प्राधान्य का? इकडं ते नेपाळमध्ये जाऊ शकतात, भूटानमध्ये जाऊ शकतात, खाली म्यानमारमध्ये जाऊ शकतात, इकडं पश्चिम बंगालच्या उपसागरात इकडं मालदीव, इंडोनेशिया कुठेही जाऊ शकतात. पण मग भारत का? तर पश्चिम बंगाल किंवा भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये तुम्हाला भाषिक, सांस्कृतिक आणि वांशिक साधर्म्य पाहायला मिळते. बरोबर येते का लक्षात? भौगोलिक समानता मोठ्या प्रमाणात आहे. भारतात बांगलादेशींना म्हणजे इवन पुण्याच्या शेजारीच बांगलादेशी लोकांकडे भारताचं आधार कार्ड सापडले. म्हणजे बघा पश्चिम बंगाल कुठं राज्य आहे भारताचं आणि महाराष्ट्र कुठं राज्य आहे. म्हणजे लोक तिथं घुसखोरी करून जर का इथपर्यंत पोहोचत असतील म्हणजे या टोकावरून त्या टोकावर, तर भारतात बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य किती असेल याचा फक्त एकदा विचार करा. म्हणजे 15 लाख हा जो आकडा आलेला आहे तर तो ऑफिशियल आलेला आहे. अनऑफिशियल काय? ओके, भारतात राजकीय अस्थिरता आहे. म्हणजे भारतात असं काही नाही आहे बांगलादेशसारखी परिस्थिती एवढी वाईट नाही आहे. भारतात राजकीय स्थैर्य आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळं या 3-4 कारणामुळं बांगलादेशी लोकांची पहिली पसंती भारत आहे. आणि भारतीय लोकांची पहिली पसंती काय आहे? आपल्याला बाहेर जायला आवडतं. अरे बघा जगातला सगळ्यात चांगला देश आहे भारत, बाहेर नका जाऊ. ओके चला, त्याच्यानंतर काय होते पश्चिम बंगालमध्ये सामाजिक समस्या काय निर्माण झाल्यात बघा. कारण ही लोकांची संख्या आहे तर ती आता वाढलेली आहे. बांगलादेशातील स्थलांतरितामुळं पश्चिम बंगालवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून सीमावर्ती भागातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. आणि या गावातील लोकसंख्येत नैसर्गिकपणे वाढ आणि अचानक होणारी वाढ यातील फरक जो आहे तर तो आता प्रकर्षाने जाणवायला लागलेला आहे. म्हणजे स्टेबल किंवा नॅचरल ग्रोथ आणि आर्टिफिशियल ग्रोथ जर का होत असेल तर लगेच हा फरक आपल्याला प्रकर्षाने जाणवून येतो. तर हा फरक आता तुम्हाला जाणवायला दिसतोय पश्चिम बंगालमधल्या सीमावर्ती भागात किंवा त्या सीमावर्ती जिल्ह्यात किंवा गावात. बांगलादेशातील हे स्थलांतर केवळ लोकसंख्येच्या प्रमाणात बदल घडवून आणतंच, पण त्याच्यामुळे अनेक सामाजिक समस्यासुद्धा ज्या पश्चिम बंगालमध्ये जीवन भारतात निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे भारत सरकारने 25 मार्च 1971 नंतर बांगलादेशी नागरिकांनी केलेले स्थलांतर बेकायदा घोषित केलं होतं. म्हणजे बांगलादेश वेगळा देश निर्माण झाल्यानंतर म्हणजे 25 मार्च 1971 नंतर जर का बांगलादेशमधल्या लोकांनी भारतात स्थलांतर केलं तर ते बेकायदेशीर होते, इल्लिगल होतं असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलं आहे. मग पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते बांगलादेशच्या निर्मितीपर्यंत म्हणजे 1971 पर्यंत सुमारे 45 लाखहून अधिक स्थलांतरित बांगलादेशी नागरिक भारतात येऊन राहिलेले आहेत 1971च्या अगोदर. मग 1971 बांगलादेशच्या निर्मितीनंतर भारतातील काही बांगलादेशी स्थलांतर मायदेशी गेले. ओके, काही लोक गेले, मात्र ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत असे अनेक जण मात्र भारतातच स्थायिक झाले. ते ठीक आहे, म्हणजे ते आत्ता भारतीय झाले असतील. ओके, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. भाषा आणि संस्कृती एकच असल्याने हे स्थलांतरित पश्चिम बंगालमध्ये सामावून गेलेली. बरोबर, भारत सरकारने देखील 25 मार्च 1971 पूर्वी आलेल्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिलं. आपण उदार आहे, त्यांना सांगितलं की ठीक आहे राहिलं ना तुम्ही भारताचे सगळे नियम वगैरे पाळा, यू आर द सिटिझन्स ऑफ इंडिया. ओके, आपण त्यांना भारताचं नागरिकत्व देऊन टाकले. मात्र त्यानंतरही बांगलादेशातून भारतात मोठी घुसखोरी जी आहे तर ती तुम्हाला चालू राहिल्याचं दिसतं किंवा ती होतच आहे. बघा, सीमा सुरक्षा यंत्रणाच्या आकडेवारीनुसार भारतात दररोज सुमारे 1000 बांगलादेशी नागरिक घुसखोरी करतात आणि सुमारे 15 लाख बांगलादेशी भारतात बेकायदा राहत आहेत सध्याच्या परिस्थितीत. आणि दररोज 1000 लोक अजून येत आहेतच. मात्र या सर्व घडामोडीवर बांगलादेशी सरकार जे आहे तर ते मौन बाळगून आहे. इतकेच नव्हे तर ते म्हणतात की बांगलादेशातील लोक भारतात जातच नाहीत. वा म्हटलं सरकार. ओके, आता हे झालं पश्चिम बंगालमध्ये येणारं जे बांगलादेशातील लोक. आता या
स्थलांतराची कारणं काय आहेत? बघा, 1947 पासून 1952 पर्यंत कारणं वेगळी होती. बांगलादेश निर्मितीपूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश भारतात नागरिकांनी केलेल्या स्थलांतराचं प्रमुख कारण हे हिंदू समुदायावरील होणारे अत्याचार. 1952 पर्यंत म्हणजे 47 पासून 52 पर्यंत म्हणजे त्या पूर्व पाकिस्तानमध्ये जे हिंदू लोक राहत होते त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले म्हणून त्यांनी भारतात स्थलांतर केलं. 1964 ते 1965 या कालावधीत झालेल्या स्थलांतरामागे भारत पाक युद्ध हे कारण होतं. 1964 ते 1965. मग 1971 आलं, पूर्व पाकिस्तानचा वेगळा देश झाला बांगलादेश. इंदिरा गांधी आणि ते सगळं तुम्ही पाहिलंच असेल. मग 1971 या काळात झालेल्या स्थलांतरामागे तेथील राजकीय अस्थिरता होती. बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या कालावधीत पाकिस्तानी सैन्याने प्रामुख्याने हिंदूंनाच लक्ष केलेलं होतं आणि या कालावधीत तेथील हिंदू समुदायावरती अत्याचार झाल्याचं अमेरिकेच्या एका अहवालातही नमूद करण्यात आलेलं आहे. आणि मग या कालावधीत अवघ्या 9 महिन्यात सुमारे 25 लाख हिंदूंची हत्या जी होती तर ती बांगलादेशात करण्यात आलेली होती असा दावाही या अमेरिकेच्या अहवालात करण्यात आलेला आहे. मग एवढे जर का अत्याचार होत असेल तर मग तिथं राहण्यात काय अर्थ, म्हणून त्या लोकांनी भारतात यायला पसंती दिलेली आहे. मग 1980 ते 1990 या दशकात काय झालं, स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीनंतर 90च्या दशकात आर्थिक कारणासाठी भारतात बांगलादेशींची घुसखोरी वाढली. आणि मग 1991 ते 96 या काळात खलिदा जिया यांच्या शासनकाळात कट्टरवादीने डोकं वर काढल्यामुळे अनेक हिंदूंनी पश्चिम बंगालमध्ये जो आश्रय आहे तर तो आपल्याला घेतलेला दिसतो. कारण बांगलादेशला चिटकून 2000 किलोमीटरची जर का पश्चिम बंगालची बाउंड्री असेल तर ती लोक पहिला प्रेफरन्स त्यालाच देते ना भूटान ना नेपाळ ना चीन. ओके. 1996 ते 2002 म्हणजे अगदी हे आत्ताच्या 10-12 वर्षापूर्वी शेख हसीना यांचं सरकार होतं आणि हे सरकार सत्तेत आल्यानंतर घुसखोरांची संख्या जी आहे तर ती काही अंशी कमी झाल्याचं ऑफिशियली बोललं जात आहे. परंतु दररोज जर काही 1000 लोक पश्चिम बंगालमधून बांगलादेशातून भारतात येत असतील तर ही परिस्थिती भयानकच आहे ना. ओके. 15 लाख लोकांनी आत्तापर्यंत ऑफिशियली हा आकडा आहे आणि ऑफिशियली किती असेल तेव्हालाच माहीत. तर हे पश्चिम बंगाल म्हणजे भारतातल्या पश्चिम बंगाल या राज्यातली सामाजिक आर्थिक स्थितीत जर का ताण निर्माण करत असतील तर ही समस्या आज जरी भारतासाठी छोटी असली तर उद्या ही मोठी होऊ शकते. त्याच्यामुळं वेळीच याच्यावरती रोखथाम लावणं गरजेचं आहे. जरी आपल्यासाठी बांगलादेश महत्त्वाचा असला, ओके, म्हणजे आग्नेयाकडची ती कनेक्टिव्हिटी असली, बंगालच्या उपसागरात उतरण्यासाठी ती कनेक्टिव्हिटी असली तरीसुद्धा हे येणारे लोंढे आपल्यासाठी काही परवडणारे नाही आहेत. त्याच्यामुळं करंट ओरिएंटेडनी याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बाँड्री किती आपण शेअर करतो आहे, कुठल्या राज्यांना लागून आहे वरती मी 5 राज्य सांगितली, त्यातली 4 जे आहेत तर ते नॉर्थ ईस्टमधले आहेत आणि 1 पश्चिम बंगाल आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधले कोणते जिल्हे आहेत की जे बांगलादेशबरोबर बाँड्री शेअर करतात ते पाहून घ्या. याचबरोबर किती किलोमीटरची बाँड्री आहे आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांची किती किलोमीटरची बाँड्री आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून जर का याच्याबद्दल काही अपडेट्स असतील तर मी तुम्हाला यूट्यूब किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीनच. याशिवाय आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत त्याच्या संबंधी जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. म्हणजे कोणत्या बॅचेस आहेत, PSIR ऑप्शनलचे असेल, मेन्समधलं GS पॉलिटी 2 पेपर 2चे असेल म्हणजे पॉलिटीचा पेपर, आन्सर रायटिंगची बॅच आहे, एसे रायटिंगची बॅच आहे, पॉलिटी NCERT रिव्हिजनची बॅच आहे. तर त्याची थोडीशी फी आहे, नॉमिनल फी आहे, बाकीच तर आपण काय फ्रीमध्ये शिकवतो आहे. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याशिवाय सध्या VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. जर का त्या 5 सोशल मीडियावरती तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम, ट्विटर या सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.